तर नमस्कार मंडळी. तर झाली आहे आमची सकाळी सकाळी कामाची सुरुवात आणि आहोंनी ही सकाळी पहिलीच गाय घेतलेली आहे दूध पिळायला. आणि गाईचं दूध पिळताना समोर त्यांचा पेंड भुस्सा त्यांना ठेवावं लागतं, तेव्हाच त्या जागेवरती शांत बसतात, म्हणजे त्या खाण्याच्या नादात. नाहीतर पेंड भुसा जर त्यांना नाही नाही ना आपण ठेवला तर लगेच त्या गोल गोल चक्रा मारायला लागतात. आणि आणि ही नुकतीच वेलेली गाय असल्यामुळं तिच्या खालच्या पिल्लाला पण रोज दूध पाजावं लागतं सकाळ आणि संध्याकाळ. तर आम्ही असं मग्गेनी बाटलीत भरतो आणि या बाटलीने आम्ही त्या पिल्लाला दूध पाजतो. तर खरंच खूप कष्टाचं काम हे दूध व्यवसाय, म्हणजे खूप हार्डवर्क आहे, करावं लागतं याच्यात. तर हे बघा किती चुट्टू चुट्टू पेत आहे. तर ही आहे कालवड. हिचं वय फक्त 1 महिन्याचं आहे फक्त. हिला तर आखी एक बॉटल जरी भरून दिली ना तरी पण तिचं पोट न भरायचं. आणि आता ही मिस्टरने घेतलेली आहे दुसरी गाय. तर ते मला म्हटले नुसतं व्हिडिओ शूट नको करू, मला गाय पण पिळू लागे. तर मग मी मोबाईल वाट्यावर ठेवून स्टँडला लावला आणि मिस्टरांसोबत गेलेल्या गाय पिळायला. तर माझं नवीन लग्न झालं होतं ना त्यावेळेस मला जनावरांचं कुठलंच काम करता येत नव्हतं. पण आता मी हळूहळू शिकले. ते म्हणतात ना, जबाबदारी अंगावरती पडली ना की बरोबर माणूस हातपाय हलवायला लागतं. अगदी तसंच माझं पण झालेलं आहे. पण हो, माझ्यापेक्षा मिस्टर जास्त फास्ट पिळतात गाय, मला एवढं पिळता येत नाही. मी कमीत कमी 2 लिटर दूध काढत असेल फक्त गायचं. बाकीचं सगळं बादलीभर दूध तर मिस्टरच काढतात. तर अजून पण खूप काय, म्हणजे खूप कामं होती, पण मला त्या काही गोष्टी मोबाईलमध्ये शूट करता येत नाही, कारण हर्षूचा पण आवाज असतो. हर्षू पण मम्मी मम्मी करत असतो सगळं, म्हणजे रोजच काम करायच्या वेळेसच. तर सगळ्या गायांना पेंड भुसा ठेवायचा कालवून, त्यानंतर कुट्टी टाकायची, त्यांचं खालचं शेण ओढायचं, त्या पण खूप काही गोष्टी असतात. त्यानंतर दूध, बादलीतलं दूध कॅन्टीत ओतून याला डेअरीला घालायच्या, परत त्या कॅन धुवायच्या. पण एका गोष्टीची खूप मजा असते की घरचं दूध खायला मिळतं, ते पण ताजं ताजं